गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंदिर बांधले, ते तुम्हाला माहिती आहे का? चला आज मी दाखवतो. हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि होय, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं हे मंदिर. मित्रांनो, आता फायनली मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे मी आणि जबरदस्त पावसाने आमचं आगमन केलेलं आहे. आता इथं एक स्तंभ आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. ऑलराईट मित्रांनो, आणि आतमध्ये शूट परमिशन नाही आहे. आता लास्ट टाईम कोण नव्हतं त्यावेळेस आपण केलेलं होतं, पण माहीत नाही आता परमिशन नाही आहे, तर आपण आता नाही शूट करत आहे. तर अजून तुम्ही एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तो देईनच. आणि सेकंड थिंग म्हणजे हिस्ट्री काय ते पण सांगेन. आणि बाकी अजून एक्स्ट्रा काही तुम्हाला म्हणजे अधिक माहितीसाठी आहे ना, तुम्ही आपला मागचा जो व्हिडिओ होता तो नक्की पहा. त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी प्रॉपर एक्सप्लेन केल्यात. आणि फेरीने आम्ही इथपर्यंत आलो भर पावसामध्ये, आणि इथं आल्यानंतर देखील पावसाने आमचं जोरदार आगमन केलेलं आहे. जबरदस्त म्हणजे आपण जे काही म्हणतो आहे ना, बीचेस बियॉन्ड गोवा, तर तसं काहीतरी चाललेलं आहे. जबरदस्त म्हणजे ऑफबीट गोवा आपण सगळं पाहतो आहे या सिरीजमध्ये, आणि ते अनुभवतो आहे आपण, आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. दॅट्स इट. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ, आणि मग तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देईन काय माहीत नाही तर. पण आपला जो अगोदर आपण जो व्हिडिओ शूट केला होता ना, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तो व्हिडिओ नक्की पहा. चलो. मित्रांनो, हेच ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर, सप्तकोटेश्वराचं मंदिर, जे की 1668 साली त्यांनी या मंदिराची बांधणी केली, असा इतिहासाचा उल्लेख आहे. मंदिराचं स्ट्रक्चर खूप अवाढव्य, खूप मोठं आहे. आणि या मंदिराचं जे काही वैभव आहे ना, ते आपल्याला इथं दिसतंय. आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधलंय म्हणजे आपल्यासाठी, आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी, गोव्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी येणं नक्की गरजेचं आहे. म्हणजे शहरापासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुमच्या गोवा ट्रिपमध्ये हे ठिकाण, हे डेस्टिनेशन तुम्ही नक्की ॲड करा. 20 किलोमीटर अंतर आहे, जास्त वेळ लागणार नाही, अर्धा पाऊण तास यायला लागतो, आणि तेवढाच वेळ तुम्हाला परत जायला. म्हणजे साधारणपणे 1 ते 2 तास तुम्ही ह्या ठिकाणासाठी नक्कीच काढू शकता, आणि हे सुंदर मंदिर नक्की पाहू शकता. ऑलराईट मित्रांनो, आपण आता सप्तकोटेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. ऑब्व्हियसली आतमध्ये शूटला परमिशन नाही आहे. म्हणजे आपण लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आपण शूट केलं होतं, आणि तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. नसेल पाहिला तर नक्की पहा. नाहीतर आत्ता तर पावसाळ्यात ह्याचं खूपच वेगळं आणि खूपच सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. गोव्यातील मित्रांनो, हेच ते सप्तकोटेश्वराचं मंदिर. याला खूप जुना इतिहास आहे. हे मंदिर कदंब वंशातील राजाचे कुलदैवत होते, आणि ते 12व्या शतकातील आहे. बहमणी सुलतान असलेल्या अल्लाउद्दीन हसन याने 1352मध्ये कदंब राज्य जिंकून हे मंदिर नष्ट केले. मात्र 1357मध्ये विजयनगरचा राजा हरिहर ह्याने हे मंदिर पुन्हा बांधले. यानंतर पोर्तुगीजांनी 1540मध्ये गोवा जिंकल्यानंतर पुन्हा मंदिराची तोडफोड केली. तरीही कालांतराने ते पुढे उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, आणि ते मराठा इतिहासाचाही एक महत्त्वाचे प्रतीक बनले. येस मित्रांनो,
आपण सप्तकोटेश्वराचं दर्शन घेऊन आता निघालेलो आहोत. म्हणजे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 1668 साली श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची बांधणी केली होती. म्हणजे तुम्ही मंदिरात जेव्हा एंटर करता ना त्यावेळेस आपल्याला हा एक बोर्ड दिसतो. तर या बोर्डवरती पण आहे ना बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तो काळ होता ना की जेव्हा आपल्या मंदिरांची काय अवस्था केली जात होती हे तर आपण सगळे जाणतोच. पण या सगळ्या गोष्टीतनं याचं संरक्षण करणं, आपल्या संस्कृतीचं संरक्षण करणं हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणूनच ते आम्हाला दैवतासमान आहेत. आमच्यासाठी ते दैवतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी अनेक मंदिरं वाचवली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक मंदिरांचं बांधकाम केलं आणि आपली संस्कृती, आपला इतिहास त्यांनी जपून ठेवला. त्याचंच हे एक उदाहरण म्हणजे सप्तकोटेश्वराचं मंदिर. तर आता माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी माहिती सांगितली होती आणि बाकी जी काय सगळी इन्फॉर्मेशन असेल ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. याचं लोकेशनसुद्धा देईल. ऑब्व्हियसली गुगल मॅपवरती मिळतं पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. आणि तुमच्या गोव्याच्या आयटनरीमध्ये ना मित्रांनो ही गोष्ट नक्की तुम्ही ॲड करा. आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो की आपण मंगेशी टेम्पल पाहून आलो ना त्याच्यानंतर मी तुम्हाला फक्त क्लिप्स दाखवल्या. तर आम्ही आहे ना एक छानशा असा सुंदर अशा हॉटेलात जेवण केलं दुपारी. मस्तपैकी गोवन व्हेज थाळी जी आपण घेतली होती ना खूप सुरेख होती. त्या हॉटेलचं नाव सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. आणि त्याचा व्हिडिओसुद्धा काढलेला आहे, तो तुम्ही आत्ता पाहिला असेल याच्या अगोदर. तर आता इथून आम्ही आता पुढे परत आहे ना टुवर्ड्स गोवा म्हणजेच पणजीमकडे निघालो आहे आता. आणि तिथे जाऊन आता पुढच्या काही गोष्टी म्हणजे कुठल्या ठिकाणांना आपण भेट द्यायची ते अजून ठरलेलं नाही आहे. तर आता आता ते ठरवूयात. पण मोस्टली असा आमचा प्लॅन आहे की डोनो पावलाला जायचं आहे. कारण की लास्ट टाईम आपल्याला तिकडं जाता आलं नव्हतं. ते का त्याचं रिझन त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अजून 1-2 प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत. म्हणजे चर्च वगैरे आपल्याला ऑन द वे जे दिसतील ते. आणि एक वॉटरफॉलसुद्धा आहे इथून जवळपास. तर पॉसिबल झालं तर तोसुद्धा आपण पाहायला जाणार आहोत. तर असा आपला आजचा एक हा सेकंड डे आहे गोव्यामधला आणि तो आपण एक्सप्लोअर करतो आहे आपल्या ज्युपिटरवरती. सो चलो. आता खूप पाऊस आहे मित्रांनो त्यामुळे जास्त रस्त्याच्या मधलं शूट करता येत नाही आहे. पण त्या ठिकाणाची माहिती मी तुम्हाला नक्की देत आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर घरी पोचल्यानंतर आपण एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवू किंवा ह्याचा एक कंबाईंड एक व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी सगळ्या त्या गोष्टीची सांगेन मी तुम्हाला. सो चलो लेट्स गो.